तर काय म्हणता मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर मी चाललो होतो आज लग्नाला. आता तयार होऊन बसले, जसं काय यांचा तिथे जाऊन सत्कारच होणार आहे. इकडं तर आमच्या नवरदेवाच्या गाडीला नटून खटून सजवू लागले. आता लांब लग्नाला जायचं असलं म्हणल्यावर आमच्या गावात मोठीच बस करतात बा, कारण माणसं माऊली पाहिजेत ना. आता हे माणूस माझ्याकडे काहून पाहत असेल बा, ते काय माहीत नाही. आता कुठं लांब लग्नाला जायचं असलं तर अशी चावडचाळणी करायचं काही विसरणार नाहीत ना बाई. बघा कशी चावडचाळी करायली. या गाडीत सीटा तर नाहीत ना, पण झोपून जायची सोय एक नंबर आहे बुवा. मला तर वाटायले की रेल्वेनं प्रवास करायला काय की बुवा. आता हे बिक म्हणले मला, घे बापा घे. म्हणलं चल बापा घे, आता तुला बी काय. मग काय बुवा, आली ना नवरदेवाची गाडी पण आमच्या मागं मागं. बघा कशी सजवली नटवली. या बसने आपण पहिली बार प्रवास करतोय बुवा. आपण कधीच बसलेलो नाही या बसमध्ये. पण बस आरामदायी आहे बरं का, मस्त मन मोकळं. बस काय थांबवली म्हणून समोर आलो होतो, तर मग कळलं की वायर मदत आली होती बसच्या वरी. मग बस होती खूप मोठी, पण टाइम तर लागणारच ना वायर इकडं तिकडं करण्यासाठी. हे ब्रिज कुठलं आहे ते सांगा बरं कमेंट करून मला. लय मोठं ब्रिज आहे. करू लागलो शूट, पण हे मधातच बघा ना मुंडकं कसं घालायला, इकडं तिकडं तोंड हे करायला. लागू लागली सारखी झोप, पण हे काय मला उठवायले झोपूतून. झोपू देईना ना बुवा. बघा कशी करते. आम्हाला दिसले एक मंगल कार्यालय, म्हणलं इथंच लग्न लावा आणि इथं टपू जेवण करून इकडून इकडेच घरी वापस जावं. लग्न झालंही नाही की इकडे बॅनर फाडून टाक. मग आलो बा उमेरखेडमध्ये. बघा उमेरखेड कसं आहे इकडे. मग काय बुवा, निघली ना वरात एक नंबर आमच्या इकडे. इकडं भाकर अर्धी मिळली ते चालेल, पण डीजे समोर आणि वराती समोर नाचायची मजाच वेगळी आहे.